ज्या वेळेस भारताचे संविधान तयार झाले त्यावेळेस बाबासाहेब यांनी जी कमिटी होती त्यांना धन्यवाद केले आणि आणखी एका माणसाला धन्यवाद केले, ते म्हणजे बी एन राव. आता बी एन राव यांचं नक्की काय योगदान आहे संविधानामध्ये ते आपण जाणून घेऊया. लंडनचे विख्यात कॅम्ब्रिज विद्यालय इथून ते शिकून आले होते. दुसरी गोष्ट म्हणजे 1909मध्ये ते सिव्हिल सर्व्हिस ऑफ इंडिया इथे वर्क करायला लागले. त्यांचं वर्क हे कायदे व्यवस्था याच्याबद्दल होते. इंटरनॅशनल न्यायालय इथे भारताची भूमिका साध्य करण्यासाठी ते होते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की संविधानाचं प्रारूप कसं असावं याची जिम्मेदारी पण त्यांच्यावर होती. तर गोष्ट ही पण आहे की त्यांनी भारताचेच नाही तर म्यानमारच्या संविधानाचे प्रारूप तयार करण्यात पण मदत केली. पण एक गोष्ट लोक बोलतात, हे श्रेय आपण बी एन राव यांना का नाही द्यावे. तर गोष्ट ही आहे की त्यांनी प्रारूप तयार तर केले, पण त्या प्रारूपमधल्या किती गोष्टी चेंज केल्या गेल्या याच्यावर जर आपण ध्यान दिलं तर आपल्याला समजेल की नक्की काय घडलेलं आहे. तर गोष्ट ही आहे 7500 अमेंडमेंट त्याच्यामध्ये करण्यात आला, पण त्याच्यातल्या 2500 अमेंडमेंट पास झाल्या. बाकीच्या अमेंडमेंट या कॉन्स्टिट्यूशन कमिटीद्वारे चेंज करण्यात आल्या. यात बरेचसे चेंज याच्यात करण्यात आले. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की हे जे भारताचं संविधान तयार करण्यात आलं त्याच्यामध्ये महत्त्वाचा वाटा होता तो कॉन्स्टिट्यूशन कमिटीचा. जे जे इलेक्ट होऊन मेंबर जे पार्लमेंटमध्ये बसले होते त्यांनी हे संविधान तयार केलं. आणि त्या संविधानामध्ये सिंहाचा वाटा होता डॉक्टर आंबेडकर. आता हे कसं? बी एन राव यांनी जे प्रारूप संविधानासाठी तयार केलेले ते प्रारूप भारत आणि म्यानमार या दोन्ही देशांना देण्यात आले. मग म्यानमारनी ते प्रारूप फॉलो केले. पण बघू शकता की म्यानमारमध्ये नक्की काय झाले. तर तिथे गृहयुद्ध चालू आहे. ते पॉलिटिकल व्यवस्था आहे म्यानमारची ती एवढी स्ट्रॉंग बनली नाही, पण भारतामध्ये ते बदल करण्यात आले. जे संविधानाचं प्रारूप होतं त्यामध्ये ते चेंजेस करण्यात आले. आणि त्या चेंजेसनुसार जर आपण बघितलं तर आपल्याला एक गोष्ट समजेल की बाबासाहेबांनी आणि कमिटीने काही असे आमूलाग्र बदल या संविधानात केले ज्यामुळे भारतीय संविधान हे पूर्ण भारतामध्ये यशस्वी ठरलेले आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट नक्की करा.